नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव तिथून गोडाऊनमधून बाहेर पडलेले असतात आणि ईश्वरी ही अर्णवबरोबर गप्पा मारत मारत गोडाऊनच्या बाहेर निघते. तेव्हा मात्र अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो आणि ईश्वरी स्वतःची वाऱ्यावर उडणारी ओढणी ही मागे टाकते. तेव्हा ती अर्णवच्या चेहऱ्यावर जाऊन पडते आणि अर्णव अगदी प्रेमानेच तिची ओढणी बाजूला करून टाकतो. ईश्वरीचं मात्र त्याच्याकडे लक्ष नसतं. ती गप्पा मारत त्याच्याबरोबर चालतच चाललेली असते आणि ईश्वरी आता पुढे जाणार तेवढ्यातच अर्णव तिचा हात धरतो आणि म्हणतो की "एक मिनिट मिस इंदोर, आता तुझी ही जी काही बाकीची बडबड आहे ती आपण कारमध्ये बसून ऐकूया का?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "ठीक आहे, चालेल." असं म्हणून ती "चला सर, जाऊया आपण." असं म्हणून गाडीत अर्णवला देखील बसायला सांगते. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही आता गाडीमध्ये बसतात. आता अर्णव हा ईश्वरीच्या अगदी प्रेमामध्येच वेडा झाल्यासारखा झालेला असतो. ईश्वरी चालत चालत येते आणि गाडीचा दरवाजा उघडते आणि म्हणते की "सर, चला बसा." असं म्हणून ती बसायला सांगते आणि अर्णव देखील आता तिच्याकडे बघून हसतच राहिलेला असतो. त्याला आता काहीही स्वतःवरती ताबाच नसतो, कारण ईश्वरीच्या बोलण्यामध्ये अगदी तो स्वतःला गुंतवून घेत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही निघालेले असताना आकाशला टेन्शन येत असतं की काय करायचं आहे. तो सारखा सारखा फोन ट्राय करत असतो. तो अर्णवला फोन ट्राय करतो, तर नमू ही ईश्वरीला फोन ट्राय करते, परंतु दोघं जणांचाही फोन लागत नसतो. आकाश आता घाबरतो आणि म्हणतो की "लावण्या, आता काय करायचं आहे? मला काहीच कळत नाही आहे. अर्णव दादाचा फोनच लागत नाही आहे." तेव्हा नम्रता म्हणते की "हो, मी पण फोन ट्राय करते आहे, पण ईश्वरीचा फोन लागतच नाही आहे." आकाश म्हणतो की "आता काय करायचं आपण? फंक्शनला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे, कसं करायचं आहे आपण? आणि जर दादाच नसेल तर फंक्शन तरी कसं करणार?" मग त्याला टेन्शन येत असतं. लावण्याला तो विचारतो की "काय करायचं आहे काय? नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल?" लावण्या विचार करते की "मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी गेले, की अर्णव हा ईश्वरीला सोडवण्यासाठी तर गेला नसेल ना?" असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. तेव्हा मग आता लावण्य म्हणते की "मला काहीच कळत नाही आहे की काय करायचं आहे आता." त्यावर आकाश म्हणतो की "आपण या फंक्शनबद्दल काय करायचं आहे? हे फंक्शन आपण पोस्टपोन करून टाकूया का? काय करायचं हेही कळत नाही आहे." तेव्हा नमू म्हणते की "हो ना, मलाही कळत नाही आहे. मला असं वाटतंय ईश्वरीचा जीव तर काही धोक्यात नसेल ना? किंवा ईश्वरीला काही होणार तर नाही ना?" असं ती बोलल्याबरोबर आकाश तिला म्हणतो की "नको, अहो नका काळजी करू तुम्ही, होईल सगळं व्यवस्थित." तेव्हा मग आकाश म्हणतो की "लावण्या, तुला याच्यावर काय वाटतंय ते प्लीज जरा सांग ना, म्हणजे काय करायचं आहे आपण?" तेव्हा मग लावण्य म्हणते की "हे बघ, मला काही माहिती नाही आहे याबद्दल, काय झालं आणि काय नाही ते. प्लीज तुम्हाला जो काही योग्य वाटतोय तो तुम्ही डिसिजन घ्या." असं ती सरळ त्याला सांगत असते. आकाशला हे अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं की हे सगळं करण्याच्या मागे फक्त लावण्याचाच हात असेल. मग त्यावर आता ती म्हणते की "यू डिसाईड व्हॉट टू डू. मला जरा महत्त्वाचे कॉल्स आहेत, मी येते." असं म्हणून ती तिथून निघून जात असते. तेवढ्यातच आता इथे अर्णव आणि ईश्वरी आलेली असतात आणि ते दोघंजणही समोर आलेले पाहून आकाश आणि नम्रताचा जीव भांड्यात पडतो, परंतु लावण्याला त्यांना पाहून मोठाच धक्का बसतो. आता आकाश हा दादाकडे बघायला लागतो आणि त्याला पाहिल्यानंतर त्याला जरासं बरं वाटतं की फायनली दादा फंक्शन चालू व्हायच्या आत पोचला. मग ईश्वरी ही नम्रताकडे बघत असते आणि ईश्वरीला पाहिल्यावर नम्रताला धक्काच बसतो. ती पटकन तिचा फोन कट करते आणि तिचा फोन तसा लागतही नसतो. लावण्य विचार करते की म्हणजेच माझं म्हणणं खरं होतं. AR हा हिला सोडवण्यासाठी गेला होता. आता सगळेजण अगदी म्हणजेच ऑफिस स्टाफ वगैरे खोळंबलेले असतात. त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात. दोघंजणही एकमेकांकडे बघतात. त्यावेळेला आता आकाश हा विचार करतो की मला वाटलेलं ते खरंच होतं. ईश्वरी ही प्रॉब्लेममध्ये अडकली होती. परंतु अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही एकत्र पाहून आकाश आणि नम्रता दोघांनाही आनंद झालेला असतो. दोघंही आनंदाने अगदी एकमेकांकडे बघायला लागतात, कारण फायनली त्यांच्या मनात जे असतं तेच पूर्ण होत असतं. आता ईश्वरी खूप घाबरलेली असते. नम्रताची चेहऱ्यावरची काळजी ईश्वरीला लांबूनच कळून येते, म्हणून ती धावत धावत तिच्याजवळ येते आणि पहिल्यांदा कोणालाही काही बोलत नाही. पहिले ती नम्रताजवळ जाते आणि तिला मिठी मारते. तेव्हा नम्रता तिला म्हणते की "शांत हो." आणि ईश्वरी पण म्हणते की "नको काळजी करूस, मला काहीही झालेलं नाही." तेव्हा मग अर्णव येतो आणि लावण्याला विचारतो की "सगळं प्रोग्रामचं सेट रेडी झालेलं आहे ना? सगळं काही ऑलमोस्ट डन आहे ना?" तेव्हा मग आकाश म्हणतो की "हो दादा, सगळं काही व्यवस्थित रेडी आहे. मिठाईचे बॉक्सेस पण आहेत तिथे. परंतु मला सांग की तू कुठे गेला होतास? म्हणजे इतका वेळ ईश्वरीचा आणि तुझा फोनही लागत नव्हता."
आम्हाला खरंच खूप काळजी वाटत होती, की तुम्ही फंक्शनवर पोहोचणार आहात की नाही. खरंच खूप चिंता वाटत होती. त्यावेळेला मग आता ईश्वरीला नम्रता म्हणते, की "इशू तू ठीक आहेस ना? तुला काही झालं झालं तर नाही आहे ना?" तेव्हा मग ती म्हणते, की "नाही ताई, मी ठीक आहे." "आणि तू कुठे होतीस?" असं विचारल्यावर ईश्वरी म्हणते, की "ताई, मी तुला ते नंतर सांगते. मग हे जे काही झालंय ना, ते मी तुला नंतर सांगेन. आधी आपण हे फंक्शनचं बघूया." मग आकाश हा अर्णवला विचारतो, की "काय झालंय नेमकं?" तेव्हा आता आकाशला तो म्हणतो, की "हो, मी बोलूया आपण नंतर त्याच्यावर. मला आता एक काम करतो मी, सगळं तुम्ही ऑलमोस्ट रेडी करा. आपण पुढच्या 5च मिनिटात प्रोग्राम चालू करतोय. मी जरा कपडे चेंज करून येतो. तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी बघा. मी येतोच." असं म्हणून आता अर्णव हा तिकडून निघून चाललेला असतो. परंतु अर्णव कुठे होता, काय होता हे काही सांगत नाही. आकाश विचार करतो, की दादाचे कपडे इतके मळलेले आहेत, धूळ वगैरे लागली, दादा कुठे गेला होता? परंतु आकाशला तो काहीच सांगत नाही. तो निघून जातो. नंतर आता लावण्या ही खूप चिडलेली असते आणि ती तिकडून निघून जात असताना ईश्वरी तिच्यामध्येच येते आणि म्हणते, की "एक मिनिट लावण्या मॅडम, मला अर्णव सरांनी जे चॅलेंज दिलेलं 700 बॉक्सेस मिटायचे पूर्ण करण्याचं, ते चॅलेंज आता मी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? तुम्ही मला सांगितलं होतं, की हे चॅलेंज घेऊ नको. परंतु हे बॉक्सेस रेडी करण्याचं चॅलेंज मात्र मी पूर्ण केलेलं आहे. आणि आता मला कोणीही अडवू शकत नाही. मी जे ठरवलं ते मी पूर्ण केलंच आणि त्यामुळे मला असं वाटतंय, की तुमच्या चेहऱ्यावर त्यामुळे जराही आनंद दिसत नाहीये. हो ना?" असं ईश्वरी ही तिला बोलते आणि व्यवस्थितपणे अगदी तिला शालूतून जोडा मारते. त्यामुळे आता लावण्याला खूप राग आलेला असतो. ईश्वरी म्हणते, की "मला अर्णव सर ही ट्रॉफी देणार आहेत. म्हणजेच मी जिंकले त्यामुळे मला खरंच खूप मोठा आनंद झाला आहे. किती आनंद झाला आहे तुम्ही सांगू शकत नाही. फायनली मी बेस्ट विनरची ट्रॉफी जिंकणार आहे." असं म्हणून ईश्वरी आता तिला मुद्दामच टोमणा देत असते आणि लावण्याला मात्र त्याचा खूप राग येतो. लावण्या ही तिथेच तिच्यावर अगदी दात-ओठ खाऊन निघून जाते आणि ईश्वरीला माहिती असतं, की हे जे काही कारस्थान केलंय, म्हणजेच ईश्वरीला अडकवण्याचं जे काही कारस्थान होतं, ते फक्त आणि फक्त लावण्याच करू शकते आणि म्हणूनच ईश्वरी ही मुद्दामच तिला सुटून आल्यामुळे टोमणा देत असते आणि तिच्याकडे रागाने बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की जयू आत्या ही बसलेली असताना तिच्या डोक्यामध्ये ईश्वरीचे विचार सुरू असतात. ऑर्डर पूर्ण केल्यानंतर ईश्वरी जराही झोपलेली नसते. सगळ्या जणांनी थोडा-थोडा तरी आराम केलेला असतो, परंतु इशूचा काहीच आराम झालेला नसतो. तेव्हा जयू आत्याला फ्लॅशबॅक आठवतं. जेव्हा ईश्वरी सुरुवातीला पहिल्यांदा मुंबईत आलेली होती, तेव्हा आत्या तिला भरपूर बडबडलेली. आत्या म्हणालेली, की "तू इथे कशासाठी आली आहेस? मी सांगितलं ना तुला इथे अजिबात यायचं नाही आहे म्हणून. त्यामुळे मी तुझे येण्याच्या आधीच ना तुझं सामान वगैरे सगळं काही बांधून ठेवलेलं आहे. आता तू जे काही सामान आणलंयस ना, ते उचल आणि इथून पहिले चालते हो. इंदोरला निघायचं, इथे अजिबात थांबायचं नाही." हे आत्याला तिचं बोलणं आठवतं. नंतर जेव्हा इंदोरला कायमच्या तिघीजणीही निघत होत्या, तेव्हा जेव्हा गुंड येऊन आत्यावर लोन पूर्ण करायचंय, कर्ज फेडायचंय हे सांगतात, तेव्हा ईश्वरी सुरुवातीला बोलते, की "आत्या, मी इथे तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. इंदोरला वगैरे जाण्याचं आम्ही कॅन्सल करतो. कारण तुझ्यावर जे काही कर्ज आहे, ते कर्ज आम्ही सुरुवातीला फेडणार आणि मगच जाणार." तेव्हा मग आत्या म्हणते, की "अगं ईश्वरी, तू इथे कशासाठी थांबतेस? तू जा, इथे नको थांबूस." परंतु ईश्वरी म्हणते, की "नाही आत्या, आता जे तुझं कर्ज आहे ते आमचंही आहे. त्यामुळे ते पूर्ण केल्याशिवाय तुला एकटीला सोडून आम्ही तिघीही कुठेही जाणार नाही आहोत." हे ईश्वरीचं सगळं प्रेमळ बोलणं तिला आठवत असतं. नंतर मग ईश्वरी तिला बोलते, की आत्या, तू आम्हाला आई आहेस आणि आत्या ही आईसारखीच असते ना गं. तू आईच्याच जागेवर आहेस ना आमच्या." असं म्हणून ईश्वरी प्रत्येक वेळेला प्रेमाने आत्याला समजूनच घेत आलेली असते. आणि नंतर देखील तिला आईची कमी वाटू नये म्हणून प्रत्येक वेळेला ईश्वरीने तिला मुलीचीच माया दिलेली असते. हे सगळं सगळं अगदी तिला आठवत असतं. आणि ईश्वरी ही आत्याचं कर्ज फेडण्यासाठी अगदी दिवसरात्र एक करून काम करत असते आणि आत्याला म्हणते, की "तू नको काळजी करू. आम्ही तुझं जे कर्ज आहे ना, ते अगदी व्यवस्थितपणे फेडून घेऊ." असं म्हणून आता इथे ईश्वरी ही आत्याला देखील पूर्णपणे दिलासा देत असते. म्हणून आत्याला आता ते आठवून खूप वाईट वाटतं आणि सगळ्या आठवणीबद्दल तिला आता वाईट वाटायला लागतं. तेवढ्यातच तिथे सुप्रिया येते आणि सुप्रिया म्हणते, की "चला, म्हणजे गरम-गरम चहा ना पिऊन घ्या. काय ना, झोपा तर कोणाच्याच झालेल्या नाही आहेत, परंतु जरा एक-एक कप चहा घेतला तर तेवढीच शरीराला तरतरी तरी मिळेल." असं म्हणून ती चहाचा कप देते आणि त्याच वेळेला जयू आत्याचा चेहरा जरासा पडलेला दिसतो. म्हणून सुप्रिया विचारते, की "काय हो, काय झालं? म्हणजे तुम्ही असा चेहरा पाडून का बरं बसले आहात? काही झालंय का?" तेव्हा मग ती म्हणते, की "नाही गं,
सुप्रिया, अगं मला ना खरंच वाईट वाटतंय. आपली इशू गं, एरवी बडबड करणारी आणि काहीही समजत नाही असं आपण तिला समजत होतो. परंतु बघ ना, आपली ईश्वरी किती समजूतदार निघाली आहे. अगं किती मेहनत घेते ती. जेव्हा ती सुरुवातीला इथे आले होते, तेव्हा मी तिला खूप बोलले होते. त्याचंच मला ना आता वाईट वाटतंय. परंतु आता आता ती किती अगदी जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न करते आणि बिचारी एकच तिचं कारण आहे, ते म्हणजे माझं कर्ज तिला फेडायचं आहे. म्हणून इतके जिद्दीने ती मेहनत करते आणि दिवसरात्र एक करून काम करत होती. तिची मेहनत आणि चिकाटी पाहिली आणि मला खरंच खूप भरून आलं आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, की "हो ना, खरं तर म्हणजे मीही मेहनत करायचेच. ईश्वरीच्या रक्तामध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत ही आहेच. परंतु आता जे काही आपल्यावर प्रसंग ओढावलेत ना, त्यामुळे ते अगदी तिच्यातले प्रखरतेने दिसून येतात. म्हणजे ती हे जे काही वागते, जे काही करते ना, अगदी व्यवस्थितपणे करते. दिवस-रात्र मेहनत करते ती आणि म्हणूनच जसं काही जे काही ईश्वरी वागते ना, त्यावरून मला ना तिचा आणखीनच आई म्हणून अभिमान वाटायला लागला आहे आणि मला खरंच अभिमान वाटतोय, की मी तिची आई आहे म्हणून." असं म्हणून त्या दोघीही आता ईश्वरीचं तोंड भरून अगदी कौतुक करत असतात आणि चहा पीत असतात. तर आता इथे अर्णव तयार होऊन आलेला असतो आणि फंक्शनला सुरुवात होणार असते. सगळे आता जमलेले असतात आणि सगळे एम्प्लॉई अर्णव आल्याबरोबर ऑल वेलकम टू ऑल असं बोलल्यावर सगळे जोरजोरात अर्णवला बघून टाळ्या वाजवायला लागतात. आता अर्णव सांगत असतो, की आपले हे जे काही फंक्शन्स आहेत ना, ते वारंवार होतच राहणार. कारण आपले हे जे काही टार्गेट अचीव्ह झालं आहे, आपल्याला हा जो काही ब्रँड सक्सेस मिळाला आहे, तो फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, तुमच्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं आहे. म्हणून सुरुवातीला ऑल थँक्स टू ऑल ऑफ यू असं म्हणून आता सगळेजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवायला लागतात. अर्णव म्हणत असतो, की आतापर्यंत आपण भरपूर असे फंक्शन्स पार पाडलेले आहेत आणि अशा अशा गोष्टी इतका सक्सेस आपल्याला आजपर्यंत मिळालेला नव्हता. परंतु आता आता तो आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे असेच आपण प्रत्येक टप्पे पार करत जायचं आहे. प्रत्येक वळणावर आपल्याला असेच सक्सेस अचीव्ह करत राहायचं आहे. आणि या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, की एक व्यक्ती आहे या सगळ्यात जे मला सांगावसं वाटतंय, इथे मेन्शन करावसं वाटतंय, की ASR त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदा एखादं चॅलेंज हरलेलं आहे. म्हणजे हे जे सगळं करण्यामागे एका व्यक्तीचा हात आहे आणि द ग्रेट ASR याने त्या व्यक्तीला चॅलेंज दिलं आणि पहिल्यांदा लाईफमध्ये तो त्याचं चॅलेंज हरलेला आहे आणि अशी व्यक्ती ही आपल्यातच बसली आहे. असं आता अर्णवने बोलल्याबरोबर ईश्वरी बघायलाच लागते, कारण तिला माहीत असतं, की हे नाव ईश्वरीचंच आहे. अर्णव म्हणतो, की मला या सगळ्यात त्या एका व्यक्तीचं हार्टिएस्ट काँग्रॅच्युलेशन्स करायचं आहे, की त्या व्यक्तीने अगदी मला खोटं ठरवून, मेहनत घेऊन हे चॅलेंज पूर्ण केलं आहे आणि म्हणूनच मला त्या व्यक्तीबद्दल खूपच अभिमान वाटतो आहे, की त्या व्यक्तीने मला पहिल्यांदा हरवून हे चॅलेंज पूर्ण केले. असं म्हटल्यावर आता ईश्वरीकडे अर्णव बघतच राहिलेला असतो. आकाशला आणि नम्रताला माहीत असतं, की ईश्वरीबद्दल तो बोलतोय आणि म्हणूनच त्यांनाही आनंद झालेला असतो, की हे सगळं तो आता मनापासून एक्सेप्ट करतोय. नंतर मग लावण्याचा मात्र चेहरा पडलेला असतो. कारण लावण्याला ईश्वरी जिंकूच द्यायची नसते. परंतु ईश्वरी आता तिच्या मेहनतीमुळे आणि नियतीमुळे आणि अर्णवच्या साथीमुळे जिंकून आलेली असते. त्याच वेळेला आता अर्णव हा म्हणतो, की येस, मी त्या व्यक्तीला स्टेजवर बोलावतोय. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू ईश्वरी देसाई फ्रॉम इंदौर असं म्हणून तो आता तिला स्टेजवर बोलवण्याची विनंती करतो. ईश्वरी येत असते आणि लावण्याला तो म्हणतो, की लावण्या, मी जी ट्रॉफी तुला तयार करायला सांगितलेली ती प्लीज आणशील का? तेवढ्यात ईश्वरीला बघतच लावण्या रागाने ती ट्रॉफी आणत असते आणि ईश्वरी देखील समोरून स्टेजवर जायला बघत असते. आता ईश्वरी आणि लावण्या दोघीजणी एकमेकींच्या समोर असतात. ईश्वरीच्या डोळ्यात लावण्याकडे अगदी टोचकपणे तिची स्माईल असते. मी जिंकले, आता काय करायचे ते करा, असं तिच्या नजरेतून ती लावण्याला दाखवत असते. परंतु लावण्या देखील तेवढ्याच रागाने तिच्याकडे अगदी बघत असते आणि मग ईश्वरीला लावण्या स्टेजवर जा असं हातानेच खुणावून दाखवते. तेव्हा मग ती हो असं बोलून आतमध्ये जाते आणि लावण्या स्वतःचे हे जे काही भावना असतात त्या हाईड करून आतमध्ये निघायला चाललेली असते. आता लावण्या चालत चालत स्टेजवर येते आणि ईश्वरीसाठी तो आता अर्णव देखील बाजूला येतो आणि ईश्वरी म्हणते, की अर्णव सर. तेव्हा मग अर्णव म्हणतो, की हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू मिस इंदौर. मला माहीत होतं, की हे चॅलेंज आहे ते तू पूर्ण करशीलच, म्हणूनच मला कधीही त्याबद्दल शंका नव्हतीच. असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरीला तो ती बेस्ट विनरची ट्रॉफी देतो आणि म्हणतो, की मी तुला सांगितलं होतं ना, की तू जर तुझं चॅलेंज जिंकलीस तर मग मी तुला ही ट्रॉफी देणार. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स मिस इंदौर. हे सगळं तुझ्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे आणि याचीच तू
कॅपेबिलिटी तुझ्यामध्ये आहे असं म्हणून बोलल्यावर लावण्याला मात्र इथे जळफळाटच होत असतो. आणि त्याच वेळेला सगळेजण आता इथे जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला लागलेले असतात. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. आता ईश्वरीला अशा प्रकारे ट्रॉफी दिल्यामुळे सगळे तिकडचे जोरजोरात अगदी टाळ्या वाजवायला लागतात. कारण ईश्वरी ही ते चॅलेंज जिंकलेली असते आणि ईश्वरी ती ट्रॉफी आता सगळ्यांना आणि आपल्या लाडक्या नमुताईला दाखवत असते. अर्णवला देखील. आणि इथे हे सगळं पाहून आकाश आणि नम्रता एकमेकांकडे बघून खुणावत असतात की बघा यांची लव्ह स्टोरी आता सुरू झालेली आहे. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसाठी टाळ्या वाजवायला लागतात आणि इथे लावण्य मात्र फुस तिचा प्लॅन तर फुसच झालेला असतो. तोंड पाडून काही खाली बघण्याशिवाय तिच्याकडे ऑप्शनच राहिलेला नसतो. आता ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तू हे चॅलेंज जिंकलीस, आय न्यू इट, आणि तू हे सगळं करू शकत होतीस. तुझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे, सो म्हणूनच तू हे टार्गेट अचीव करू शकलीस. त्यावेळेला आता अर्णव ज्या प्रकारे ईश्वरीचं कौतुक करत असतो त्या प्रकारे तिच्या लक्षात येतं की अरे, म्हणजे मला जे काही वाटत होतं ते खरं तर म्हणजे अर्णवने मला मुद्दाम दिवसलं होतं. ईश्वरीला आता आठवायला लागतं त्या रात्रीची गोष्ट, ज्या रात्री अर्णव हा मुद्दामच ईश्वरीसाठी बेस्ट लुझरची ट्रॉफी घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की ईश्वरी, काय ना, मेहनत जिद्द चिकाटी ठेवून तर सगळेच जण जिंकतात, परंतु तू अशी एकमेव व्यक्ती असशील जिने काहीही न करता गिवअप केलेला आहे. म्हणून अशा व्यक्तीसाठी बेस्ट लुझर ही ट्रॉफी तर द्यायलाच हवी ना. ईश्वरीला ते सगळं आठवत असतं की ज्या प्रकारे अर्णवने तिला मुद्दाम डिवसलेलं असतं आणि ईश्वरी ती चॅलेंज स्वीकारत नसते. म्हणून अर्णव तिला म्हणतो की मिस इंदौर, काय ना, हे एकदम बढिया आहे, कारण काय आहे, हे चॅलेंज तू स्वीकारलंच नाही आहे. काय ना, जी व्यक्ती प्रयत्न करते आणि प्रयत्न करूनही जिंकू शकत नाही त्या व्यक्तीबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, परंतु तू न प्रयत्न करताच गिवअप करून देतेस, म्हणून तुझ्यासाठी ही बेस्ट लिस्टरची ट्रॉफीज ठीक आहे. तेव्हा मग ईश्वरी ही चॅलेंज स्वीकारते. ईश्वरीला आठवतं आणि ती लगेच अर्णवला बोलते की म्हणजे अर्णव सर, तुम्ही मला त्या दिवशी जे काही चॅलेंज दिलं ते मुद्दाम दिलं ना. म्हणजे तुम्हाला माहीत होतं की तुम्ही असं मला बोलल्याबरोबर ते चॅलेंज मी जिंकेन. म्हणजे तुम्ही मला मुद्दाम त्या दिवशी बोललात हे चॅलेंज मी एक्सेप्ट करण्यासाठी, बरोबर ना? परंतु काय कारण होतं हे सगळं करण्यासाठी? तुम्ही का केलंत असं ईश्वरी त्याला विचारते. तेव्हा मग ईश्वरीच्या डोक्यामध्ये आणि चेहऱ्यावर अगदी हजार प्रश्न असतात. अर्णव याला आठवतं की आकाश अंजलीला सांगित असतो की हे सगळं ईश्वरी खूप मनापासून करते आणि तिला नोकरीची गरज आहे, बिचारी डेस्परेटली जॉब शोधतीये. तेव्हा मग अर्णव हा पटकन ईश्वरीला बोलून जातो की मिस इंदौर, तुला नाही कळणार मी हे का केलं ते, असं बोलून तो निघून जातो आणि ईश्वरी जरा अर्णवकडेच अगदी प्रेमाने बघत असते. दुसरीकडे फंक्शन संपल्यानंतर आता अंजली म्हणते की हे बघा, आपल्या आकाशने फोटो पाठवलेत फंक्शनचे. तेव्हा मग त्या फोटोमध्ये लगेच राकेश म्हणतो की ही कोण आहे? म्हणजे तेव्हा ती म्हणते की अहो, हीच तर आहे आपली ईश्वरी, किती क्यूट आहे ना ती, आणि अर्णव आणि ईश्वरीची जोडी किती शोभून दिसते ना. असं म्हणून आता पुन्हा राकेश त्याचं तोंड वाकडं करतो, कारण त्याला माहीत असतं की या दोघांची जोडी त्याला अजिबातच आवडत नसते. दोघांना बघून त्याला नुसती जेलसी होत असते. ईश्वरीला बघून अंजली म्हणते की खूप क्यूट दिसत आहेत दोघंजणं, आणि ईश्वरीने तिचं जे चॅलेंज होतं ते कंप्लीट केलं आहे. नंतर ईश्वरी येते आणि म्हणते की आकाश सर आणि नमुताई, तुमच्या दोघांमुळे फक्त हे शक्य झालेलं आहे. तुम्ही दोघं जर नसतात ना तर मला माहीत नाही मी हे चॅलेंज पूर्ण करू शकले असते की नाही ते. त्यावेळेला मग नमू म्हणते की अगं इशू, तू बहीण आहेस माझी, त्यामुळे मला थँक्यू वगैरे बोलण्याची अशी काहीच गरज नाही आहे किंवा आभार मानण्याची पण काहीच गरज नाही आहे. मग त्यावर लगेच आता आकाशला ती काही बोलायला जाणार तेवढ्यातच आकाश म्हणतो की हे बघ, आता ईश्वरी, तू मला पण थँक्स म्हणण्याची गरज नाही आहे, कारण तू नम्रताला नाही म्हणाली आहेस ना थँक्स, मग मला तरी कशाला म्हणतेस, मला पण थँक्स नको म्हणू. असं म्हटल्यावर आता ईश्वरी ही तिच्याकडे बघतच राहिलेली असते आणि ईश्वरीला नम्रता म्हणते की हे बघ, हे जे काही घडलं आहे ना यामध्ये तुझा पण हात आहे आणि तू मला थँक्यू बोलण्याची गरज नाही आहे, तुझी मेहनत आहे सगळी, आम्ही फक्त मदतीला उभं होतो. असं म्हटल्यावर दोघी एकमेकांना आता मिठीत घेतात आणि ईश्वरी आपल्या लाडक्या नमुताईला मिठाई भरवते. त्याचबरोबर ती आता नमूला मिठाई भरवल्यानंतर आकाशही समोर उभाच असतो आणि ईश्वरीच्या आकाशही अगदी जवळीचा झालेला असतो, म्हणून ती आकाशलाही अगदी प्रेमाने ती मिठाई भरवते आणि आकाशही ती मिठाई खातोच. आणि हे सगळं पाहिल्यानंतर पटकन आता अर्णव समोर येतो आणि तोंड आ वासून उभा असतो. आता इथे गमतीशीर भाग होतो तो म्हणजे अर्णव पण विचार करतो की ईश्वरी आता मला पण मिठाई भरवेल स्वतःच्या हाताने, म्हणून तो समोरच आ वासून उभा असतो. दोघंजणही तिच्याकडे बघतच राहतात ते, परंतु ईश्वरीला अर्णवला मिठाई भरवणं काही योग्य वाटत नाही. म्हणजे तिला कळत नाही, तिला जरा ऑकवर्ड वाटतं, म्हणून ती अर्णवच्या हातामध्ये पटकन ती तिळाची वडीची मिठाई ठेवून देते.
आता अर्णवचा मूड मात्र ऑफ होतो की ईश्वरीने मला तर मिठाई भरवलीच नाही. मग आता अर्णवचा जो काही चेहरा पडतो तो चेहरा आकाश आणि नम्रता दोघंही बघत असतात आणि त्यांचा तिचा चेहरा तो टिपतात. त्यावेळेला आता आकाश हा अर्णवकडेच बघत असतो आणि म्हणतो की दादा खा ना. परंतु अर्णवला मात्र जरासं आता विचित्र वाटत असतं. काय करायचं काहीच कळत नाही. तो मुद्दामच त्या दोघांनाही बघत म्हणतो की हॅलो. हा शिर्के जरासं गडबडत गडबडत फोनवर बोलत तर तिकडून निघून जातो. आणि अर्णवची जी काही ईश्वरीने ऑन द स्पॉट फजिती केलेली असते ती पाहून नम्रता आकाश दोघंजणही त्याच्याकडे बघून हसतच असतात. आता ईश्वरी ही शांत उभी असते. तेवढ्यातच ईश्वरीला तिची एक कलिग बोलवते की ईश्वरी जरा प्लीज येतेस का. तेव्हा ती बाजूला निघून जाते आणि आकाश नम्रताला म्हणतो की बघितली का दादाची हालत कशी झाली. दोघंही हसत असतात आणि तितक्यात आजी वैतागत येते आणि म्हणते की हे म्हातारपण ना खरंच वैताग. तेव्हा अंजली म्हणते की अगं आजी काय झालंय का वैतागली आहेस. तेव्हा ती म्हणते की अगं माझा फोन ना कुठे सापडतच नाही आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की अगं थांब मी बघते फोन करून. आजी म्हणते की अगं मला इतकं कळणार नाही का फोन सायलंटवर आहे म्हणून नाही समजत आहे. अंजली म्हणते थांब मी सुरुवातीला तुझ्या खोलीत शोधते. अंजली निघून जाते. तेव्हा राकेश मुद्दाम आजीला पिन मारतो आणि म्हणतो की हे बघितलेत का आकाशने आजच्या फंक्शनचे फोटो पाठवलेत. किती सुंदर दिसत आहेत ना. आणि हीच ईश्वरी आहे ना. राकेश आजीला बोलतो की असं असेल तर लावण्या ईश्वरीपेक्षा उजवी आहे आणि आपल्या अर्णवसाठी ती सूट होते आणि ती स्मार्ट देखील आहे. त्यामुळे त्याच्या अर्णवसाठी तीच योग्य आहे. तेव्हा आजी पण खुश होते आणि म्हणते की बघा तुम्हालाही असंच वाटतंय ना. तेव्हा राकेशही आता मुद्दामच आजीला लावण्याविषयी फितवत असतो. तर आता इथे लावण्य खूप वैतागलेली असते आणि म्हणते की वॉट हे सगळं मला अजिबात सहन न होणारं आहे. तेव्हा मग ती वल्लरीला फोन लावते आणि म्हणते की हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हो मला माहिती आहे जे काही घडलं आहे ते. तेव्हा मग लावण्य म्हणते की तुम्हाला माहीत असून काय आहे. काय करणार आहात तुम्ही. मला ना या सगळ्याचा खूप राग आलेला आहे. हे सगळं करून देखील काहीच झालेलं नाही. ती मिडल क्लास ईश्वरी यावेळेला परत जिंकली आहे. मला कळत नाही आहे मामी आता काय करू मी. माझा ना डोक्यात खूप राग गेलेला आहे. शिवाय ARने तिला वाचवलं आणि ती ट्रॉफी देखील सगळ्यांसमोर ARनेच तिला दिली. नाही मला ना आता हे सहनच नाही होणार आहे. आय वोंट टॉलरेट दिस. तेव्हा आता लावण्या म्हणते की काय करायचं काय आता. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ लावण्या मला कळतंय जी काही चिडचिड होती. तुझा जेवढा राग आहे ना तेवढा त्याच्यापेक्षा जास्त राग मला देखील आलेला आहे तिचा. लावण्या म्हणते की वाटत तर नाही आहे पण काय करायचं काय आता. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ काहीतरी आता केलंच पाहिजे मला माहिती आहे. मग लावण्य म्हणते की काहीतरी केलं पाहिजे म्हणजे नक्की काय करायचं आहे. कारण ती ईश्वरी आहे ना तिला आपण हलक्यात घेत होतो परंतु त्या ईश्वरी देसाईला अजिबात अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. ती कशी आहे बघितलं ना तुम्ही. तेव्हा वल्लरी म्हणते की हो गं मी पाहिलं. बघ ना कसा प्लॅन केला तिने. अगं खराब मिठाई स्वतःजवळ घेऊन आली आणि चांगली मिठाई अगोदर पाठवून दिली. तिने काय प्लॅन केलं तो बघितलंस का तू. आणि मला तर वाटतंय ती ना तिच्या आईच्या तालमीत तयार झाली आहे. तिच्या आईनेच दिलं आहे ना ट्रेनिंग तिला. तेव्हा मग लावण्य म्हणते की उफ शांत बसा. आता मला तिच्या आईचं आणि त्यांचं कौतुक ऐकून घ्यायचं नाही आहे. आता पुढे आपण काय करायचं आहे त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. त्यांच्याबद्दल बोलून काही होणार नाही. वल्लरी म्हणते की नाही आता करणार मी. आता मात्र मी सोडणार नाही. ती ईश्वरी देसाई स्वतःला फार शहाणी समजते का. आता उद्या बघ मी काय करते ते. उद्या नाही त्या ईश्वरीला आणि तिच्या फॅमिलीला हे घर म्हणजेच मुंबई कायमची सोडायला लावली तर नाव वल्लरी पाटील लावणार नाही मी. तेव्हा लावण्य म्हणते की हे बघा मामी तुम्ही ना हे फक्त बोलतच बसता. हे बोलण्याची गरजच नाही आहे. आय वॉन्ट रिझल्ट्स. तेव्हा ती म्हणते की रिझल्ट मिळणार उद्याच्या उद्या मिळणार. उद्याच्या उद्या ईश्वरी ही मुंबई सोडणार म्हणजे सोडणारच काही झालं तरीही. तेव्हा मग लावण्या म्हणते की ठीक आहे. त्यावर ईश्वरीला आता मी इथून बाहेर काढणारच दॅट इज दॅट असं वल्लरी बोलून दाखवते आणि लावण्या त्यावेळेला रागानेच तिचा फोन कट करून टाकते. इथे लावण्य फोन कट करते त्याबरोबर वल्लरी पण तिकडे फोन कट करून टाकते. दोघींनाही अगदी खूप राग आलेला असतो ईश्वरीने चॅलेंज पूर्ण केलं म्हणून. लावण्या आता फोन ठेवते आणि तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तिला सतत सगळं आठवत असतं. इतके प्रयत्न करूनही इतका पैसा ओतूनही ईश्वरी पुन्हा जिंकलीच. त्याचा तिला राग येतो आणि ती जोरात टेबलवरची एक वस्तू असते ती खाली फेकून देते. ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की लावण्या मॅडम हो काय झालंय. कोणावर इतक्या चिडलात तुम्ही असं म्हणून ती तिला विचारते आणि म्हणते की हा सगळा माझ्यावरचा राग तुम्ही काढताय का. तेव्हा लावण्या तिला काहीतरी बोलायला जाते यू आणि ईश्वरी खाली पडलेला बॉक्स बघते आणि म्हणते की एक मिनिट लावण्य मॅडम अहो इतकं कशासाठी चिडताय तुम्ही. काहीच गरज नाही इतकं चिडण्याची. म्हणजे मी ही ट्रॉफी जिंकली आहे. मी माझं चॅलेंज पूर्ण केलं आहे त्याचा त्रास तुम्हाला झालेला दिसतोय.
तेव्हा ती आता तिला पुन्हा एकदा शांत करते आणि म्हणते की ईश्वरी, असं म्हटल्यावर ईश्वरी आता तिला गप्प करते आणि तिला अगदी बोट दाखवून म्हणते की 1 मिनिट लावण्या मॅडम, तुम्हाला काय वाटतंय की प्रत्येक वेळेला तुम्हीच चॅलेंज जिंकू शकता का? मी कधीही चॅलेंज जिंकू शकणार नाही का? परंतु मला आता एक गोष्ट कळली आहे. आता आता तुम्ही बोलायचं नाही. आता मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. आता फक्त बोलणार मी आणि ऐकायचं तुम्ही, असं म्हणून ईश्वरी तिला बोलते. पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी ही निघून चाललेली असते. तेव्हा केबिनमध्ये असताना अर्णव तिचा हात धरतो आणि म्हणतो की मिस इंदोर 1 मिनिट. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय करताय सर, सोडा ना माझा हात, असं प्रेमानेच बोलते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता मला ही मिठाई आहे ना ती तुझ्या हाताने खायची आहे, असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी ही अर्णवच्या समोर जिलेबी धरते आणि अर्णव अगदी प्रेमानेच ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरी देखील आता हसत हसत अर्णवला जिलेबी भरवायला तयार झालेली असते. दोघंही एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात आणि नंतर इथे आता आकाश हा अर्णवला सांगत असतो की तुला माहिती नाही आहे, अरे ईश्वरीने सुरुवातीला मिठाई बनवली ती कोणीतरी पेट्रोल टाकून पूर्ण खराब केली. तेव्हा मग अर्णव म्हणतो की वॉट, म्हणजे हे सगळं कोणी केलं? तेव्हा आकाश म्हणतो की मला तरी असं वाटतंय ना की हे सगळं करण्यामागे लावण्याचा हात असावा, असं मला फ्रँकली वाटतंय. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर अर्णवला देखील धक्काच बसतो की हे सगळं लावण्याने केलं आहे. तेव्हा तो म्हणतो की हो दादा, मलाही खरंच असं वाटतंय की हे सगळं लावण्याने केलेलं आहे. हे ऐकल्यावर अर्णवला तर आता इथे धक्काच बसलेला असतो आणि अर्णव ईश्वरीकडे जातो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे सर, मी तुमचं बोलणं करून देते आणि ती फोन लावते. हॅलो राकेशजी, त्या दिवशीचं माझ्या मिठाईवर पेट्रोल कोणी टाकलं ना, त्या दिवशीचं CCTV जे फुटेज आहे ना, ते फुटेज अर्णव सरांना हवं आहे. प्लीज तुम्ही जरा त्यांच्याशी बोलता का? तेव्हा आता अर्णव समोर कॉलवर आहे. तेव्हा चांगलाच राकेश घाबरतो. समोरून अर्णव हॅलो बोलतो, पण राकेश गप्प असतो. आता राकेश हा अर्णवशी बोलून त्याला CCTVचं फुटेज देईल की नेमकं काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.